तर चला स्पीड अप करा. 2 ओव्हरची फायनल. एका बाजूला उगवते सितारे, दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू. अंडर 23 वर्सेस 40+. दोन ओव्हरची मॅच. बॅटची हलकीशी एज लागून चेंडू खाली बाउन्स होऊन जातो मागे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. हो हो, सुपर बॉलिंग. बॉलिंग मार्कवर आहेत साहिल. अप्रतिम ॲक्शन आपण बघू शकाल. अंडर 23चा खेळाडू. चोळगाव म्हटलं की प्रतीक्षा आठवण येईल. विक्रांत, विकी, राहुल प्रचंड योगदान या सगळ्यांचं राहिले आहे चोळगाव संघासाठी रेग्युलरच्या माध्यमातून. आणि यावेळेस आपण बघतायत अंडर 23चा संघ. तर हे उद्याचे खेळाडू आहेत चोळगाव रेग्युलरचे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत एक खूप मोठा विक्रम, पराक्रम म्हणेन मी. पडले संघाने देसाईला घरच्याच मैदानावरती पराभवाचा एक आहेर केला. फार कमी वेळा हे घडतं. देसाईला इथे हरवणं 10 मधून एखाद दुसऱ्यांदा होतं आणि कदाचित ते आज घडलं. नाहीतर इथे देसाईचं वर्चस्व, देसाईची दादागिरी, देसाईची ताकद सगळ्यांना माहिती आहे. पण नानाचा अनुभव काय होता. नानाने पहिले षटक जिथे इकॉनॉमिकल फेकलं तिथून पूर्णपणे दबाव टाकला. हवे चेंडू फाईन लेगला. फलंदाज बाद होतील सुभाष ठाकूर. खूप चांगली गोलंदाजी साहिलकडनं. आणि आमची चर्चा सुरू होती एकत्र मागे, गुरुदादा असतील, सुखदेवदादा. मी म्हटलं की साई थांबला तर 1 ओव्हरमध्ये मॅच संपवू शकतो. पण साई जर बाद झाला तर दबाव देसाई संघ झेलणं कठीण आहे. थोडासा प्रतिकार दिला होता पण मॅच 1 बॉल 3 वर आली. आणि आज हे तिसऱ्यांदा घडलं 1 बॉल 3ची मॅच. पहिल्यांदा पडलेने 1 बॉल 3ची मॅच जिंकली आणि दुसऱ्यांदा आपण बघितलं ती मॅच झाली नाही. ती कोणती लक्षात नाही माझ्या. 3ची झाली 1 बॉल 3ची. आणि इथेही आपण तेच बघितलं. हा चेंडू हवेत आणि काय झेल टिपलाय क्षेत्ररक्षक स्वराज. स्वराज चौधरी त्या ठिकाणी बघू शकाल. लेदर बॉलचे प्लेयर आहेत आणि रेग्युलर राई खेळताना आपण बघतोय. आणि त्याचा एक रेकॉर्ड मला नेहमी आठवेल. वयाच्या 14व्या वर्षी त्याने हॅट्रिक घेतली होती भोपरच्या मैदानावरती. तेव्हा भरपूर तो छोटा होता. आता त्याचं वय कदाचित तो 17-18 जास्त असेल. म्हणजे 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. अंडर 14चा खेळाडू होता तेव्हा. आणि सगळ्यात कमी वयात हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम त्याने या कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात पूर्ण केलाय. न्यू बॅटर मैदानात येत आहे संतोष. सचिन स्ट्राईकला. दोनोची मॅच. फुलटॉस चेंडू सरळ खेळतायत लॉंग ऑन लॉंग अपच्या मधोमध. पण काय फिल्डिंग सुजल होते. गुड फिल्डिंग. 2 धावा येत आहेत. बघा इथे एक तरुण रक्त सळसळणार काहीतरी करून दाखवायची जिद्द. दुसऱ्या बाजूला प्रचंड अनुभव. भरपूर वर्ष हे सगळेजण खेळलेले आहेत. जवळजवळ 20-25 वर्षाचा अनुभव या 40+च्या खेळाडूंवरती आहे. ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडंसं फंबल. 2 धावा होतील का. काय थ्रो आहे डीप मधून. मोहित होते आणि मोहित करणारा थ्रो. फलंदाज बाद होत आहेत सचिन. धावसंख्या किती धावफलकावरती 4. 4 धावा धावफलकावरती बघतो आपण. चार वरती
आणखीन एक गडी मैदानाच्या बाहेर येईल. सूर्य अस्ताला गेलेला आहे. हळूहळू अंधार पसरत चाललेला आहे. या अंधुक प्रकाशामध्ये आपण ही मॅच कव्हर करतोय, कारण 2 दिवस 10चा पोल होता. हो, बॅट फिरवली होती पण संपर्क नाही. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत रोहित. चांगली गोलंदाजी. 2 ओव्हरची मॅच आहे. हो, आणखीन एक सुंदर चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 4 वरती. हा चेंडू ऑन साइडला. एकदा पूर्ण. आणि काय फिल्डिंग आहे बघा, अपूर्व होते. गुड फिल्डिंग. आणि यातले बरेचसे खेळाडू आपण बघितलं तर रेग्युलरली खेळत असतात. विक्रांत, विकी, प्रतीकला आपण खेळताना बघत असतो या संघासाठी. प्रतीक आर्मी स्पोर्ट्ससाठी खूप चांगले. कर्णधार, सुंदर फटका पण तिथे क्षेत्ररक्षक. आणि बघा धावतायत किती. बकासूर पण इतका धावत नसेल, इतक्या जोराने धावतायत. आणि आता जर आम्ही व्हिडिओ बघितला की बकासूरने फायनल मारली आहे, बुलेट जिंकलेली आहे. आणि आता इथून बघूया ट्रॉफी कोण जिंकतोय. आणि नाना, आता तर प्रतिष्ठेची ही लढाई आहे. नाहीतर लोक म्हणतील की लहान मुलांनी हरवलं. कुठेतरी फाईट करा, चांगली टक्कर द्या. तर टार्गेट कितीच आहे? 8 धावांचा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि काय गोलंदाजी केली सोळेगावच्या या यंग ब्रिगेडने. केवळ 7 धावा दिल्या. खूप चांगली गोलंदाजी आधी साहिलने केली आणि त्यानंतर आपण दुसरे बॉलर बघितला रोहितने. आणि दोघे इकॉनॉमिकल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं धावा आल्या होत्या. पहिल्या षटकात केवळ 1च धाव आली आणि इथे 6 धावा. तर 8 धावांची गरज विजयासाठी. फायनल मॅच. पण आज 40+ मधून आदर्श क्रिकेट संघ पडल्याने एक आदर्श खेळ गेला. आणि विशेष म्हणजे सेमीफायनलमध्ये देसाई सारख्या एक शक्तिशाली संघाला पराभूत केलं. शेवटी हा क्रिकेट आहे आणि इथे कधी काही घडू शकतं. आणि आपण बघितलं खूप जबरदस्त परफॉर्मन्स आज 40+ मधून काल या चोळेगावच्या संघाने चांगली कामगिरी केली. आणि आता मात्र हा संघ 8 धावा चेस करण्यासाठी फायनलमध्ये तयार झालाय. ओपनिंग पेअर मैदानामध्ये जात असताना साहिल आणि रोहित ज्यांनी बॉलिंग केली तेच आता बॅटिंग करणार. पण लहानपणी असं नाही व्हायचं की तू बॅटिंग केली आता मी बॉलिंग करणार, मी बॅटिंगला जाणार, तू बॉलिंग केली. पण ते दोघे ऑलराऊंडर आहेत, त्यामुळे ते डिझर्व करत असतील सलामीला येणं. त्यामुळे ते सलामीला आल्यात. 8ची गरज आहे. नानाची जादुई गोलंदाजी बघूया होते का या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये नानाने केवळ 3 धावा दिल्या होत्या, पण तरी सामना शेवटच्या बॉलपर्यंत आला. नानाने 3 दिले आणि शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 3ची गरज पडली. हा चेंडू बॅटची कडा लागून जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सिंगलने अकाउंट ओपन होते आणि इथून आता 7 धावांची गरज 11 चेंडूमध्ये. नाना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येतोय. स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत मोहितला, रोहितला. हो, आडव्या बॅट निघायचा प्रयत्न. डॉट बॉल. संध्याकाळचं सत्र जरूर आहे. अंधार पसरत चाललाय. चेंडू व्यवस्थित साईट होत नसावा. पुन्हा एकदा नाना ओव्हर द विकेट. रोहितसाठी पुढचा चेंडू. पंच करतायत कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. धावसंख्या धावफलकावरती 2. या षटकातले एकूण चेंडू झालेले आहेत 3. म्हणजे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे धावा 6.
पहिल्या ओव्हरमध्ये 7च दिल्या होत्या साहिलने फर्स्ट इनिंग मध्ये. हो हो डॉट बॉल. आणि बघा नाना सांगतायत टाइगर अभी जिंदा है, तलवार पुरानी है लेकिन धार नहीं है. आणखीन एक डॉट बाहेरून आवाज येतोय, बघूया तो डॉट दिसतोय का आपल्याला. आणखीन एक डॉट बॉल. नाना मात्र चमकलेत. नानाने या मैदानावरती खूप रेकॉर्ड केलेले आहेत आणि मी नेहमी ती आठवण सांगत असतो, कारण तर सगळे कंटाळतात की इथे पडले संघाने वाघबीळला 10 वरती ऑल आउट केलं होतं. नाना आणि स्वप्नीची जबरदस्त बॉलिंग झाली होती, दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप आणि नाना इथे चांगलंच खेळतात. हा देखील डॉट. क्या बात है, वाह भाई वाह, जबरदस्त बॉलिंग. नानासाठी टाळ्या येत आहेत आणि म्हणतात ना की आताची जनरेशन किती हुशार असू दे पण अनुभव हा नेहमी तगडा असतो. आणि आता किती हवेत बघूया इथून. 6 चेंडू 6 करायचे आहेत. पडले संघाने मात्र इथून या मॅच मध्ये नक्कीच रोमांच निर्माण केलाय. बघूया काय घडतंय. 6 बॉल 6 ची गरज. प्रश्न पडलाय असा कोणता गोलंदाज असेल जो 6 धावा वाचवेल, नानाप्रमाणे गोलंदाजी करेल. जास्त वेळ घेऊ नका, अंधार पसरत चाललाय. नाना त्यांनाही बॅटिंग करायचे, त्यांनाही चेंडू दिसायला हवा, नाहीतर असं नको वाटायला की मुद्दामून टाइमपास करतायत आणि त्यांना चेंडू दिसावा नाही म्हणून ही प्लॅनिंग असावी. चला फिल्डिंग लावून घ्या. अंतिम षटक घेऊन येत आहेत सुभाष ठाकूर. बूम बूम सुभाष ठाकूर. एक बूम बूम सुभाष ठाकरे आहेत भिवंडीतले. आदरणीय गुरुनाथ साहू मात्र यांना विनंती करण, हे आयोजक आपल्याला बोलवतात लहान मुलं या. पण चेंडू गेलाय मागे. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी नाही येऊ शकले. आता प्रेशर स्ट्राईकला आला बॅटर साहिल आणि साहिल आता इथून काय करणार. 4 चेंडूत त्याने एकच धाव केली आहे. पूर्णपणे प्रेशर साहिल वरती. सुभाष हो काय प्रयत्न होता इथे, खराब फिल्डिंग. झेल सुटला होता, चेंडू अडवायचा होता, नाही अडवता आला. 2 धावा येत आहेत. आता इक्वेशन 3 करायचे आहेत आणि चेंडू किती आहे 4. फिल्डिंग खूप मागे लावलेली आहे या सिच्युएशनला. ही फिल्डिंग इतक्या मागे काय हा प्रश्न आहे, कारण सिंगल वाचवायचे पण तरी क्षेत्ररक्षक मागे आहेत. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. आता 4 बॉल मध्ये 2 करायचे आहेत. फिल्डिंगची व्यूहरचना या सिच्युएशनला अजूनही फिल्डर्स मागे आहेत. तर चोळेगाव संघ अनुसया 11 चोळेगाव संघ खेळतोय. हलक्या हाताने प्लेस करतायत कव्हरच्या दिशेने. दुसरी धाव पूर्ण. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. चॅम्पियन ठरलेला संघ आपण बघतायत. अनुसया 11 चोळेगाव अंडर-23 मधून हा संघ आला होता. तर दुसऱ्या बाजूला 40+ या गटातून आला होता आदर्श क्रिकेट संघ. पडले पण एक चांगली फाईट आपण बघितली. खूप चांगली टक्कर पडले नाही दिली कमी धावसंख्येवरती, पण फायनली विजेते ठरलेले आहेत अनुसया 11 चोळेगाव. तर गुरुनाथ म्हात्रे यांना विनंती करून या आपण बक्षीस समारंभ आपण